श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. लवकरच गौरी गणपती येत आहेत. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला म्हणजेच 7 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं आगमन होईल. सध्या संपूर्ण राज्यभर गणेशोत्सवाचा उत्साह ओसांडून वाहत आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अनेक जण आतुरतेनं वाट पाहत आहेत. तर बाप्पांच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाची देखील उत्साहाने वाट पाहत आहेत. तर आपण आज गौराईचं आगमन आपल्याला कधी करायचं आणि कशा पद्धतीने करायचं हे पाहूया. तसेच आपण गौराई घरात आणताना कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका. भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन केलं जातं. पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर मुख्य गौरींचं पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोकांमध्ये सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. तर ज्येष्ठ गौरींच्या पूजेचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर. ज्येष्ठ गौरींचं आवाहन आहे रात्री 8 वाजून 4 मिनिटापर्यंत. कधी तुम्ही ज्येष्ठ गौरीचं आवाहन करू शकता. त्यानंतर 11 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरीचं पूजन आहे आणि त्यानंतर 12 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरींचं विसर्जन आहे. रात्री 9 वाजून 1 मिनिटापर्यंत आपण ज्येष्ठ गौरींचं विसर्जन हे करायचं आहे. गौरी पूजेची पद्धत आणि परंपरा सर्व ठिकाणी वेगवेगळी आहे. काही कुटुंबांमध्ये गौरींचे मुखवटे आहेत तर काही पारंपरिक पद्धतीने जलाशयातून 7 किंवा 11 खडे व दगड घेऊन त्यांची गौरी म्हणून स्वरूपात मानून त्यांची पूजा करतात. तर काही ठिकाणी 5 भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात आणि तांदूळ, ज्वारी, हरभरा डाळी इत्यादी धान्याच्या ढेक साचून गौरींची चित्र किंवा पत्रके देखील उपलब्ध आहेत ज्यांची मनोभावे पूजा केली जाते. तसेच गौरी पूजनाचा पहिला दिवस या दिवशी आपण घरामध्ये स्वच्छ करायचं आहे आणि घराच्या बाहेर रांगोळी काढायची आहे. माता लक्ष्मीचे पावलं काढायचं. तसेच गौरी जेव्हा घरात येतात तेव्हा एका स्त्रीने पुढे येऊन गौरींची पावलं देखील काढावी. मग कुंकवाने तुम्ही पावलं देखील हळदी कुंकवाने पावलं काढायचे. पायाचे ठसे उमटवायचे आहेत. आता पायाचे ठसे कसे उमटवतात याचा देखील तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ मिळून जाईल. असं काही नाही आहे की कुठली गोष्ट नाही मिळत. तुम्ही बघा घेऊ शकता. परंपरेनुसार ज्या महिला गौरी पूजन करतात दूध आणि कोमट पाण्याने त्यांचे पाय धुतले जातात आणि त्यांच्या पायावर हळदी कुंकू लावायचे आणि गौरींना देखील हळदी कुंकू लावायचे. घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत तुम्हाला येताना पावलावर गौरीचे मुखवटे आणतात. आणि जर तुम्हाला बसवायच्या असतील तर तुम्हाला अशा वेळेस गौरी या आईकडून, बहिणीकडून किंवा नंदेकडून तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही स्वतः खर्चाने या गौरी खरेदी करायच्या नाहीत. आणि जर त्यांची परिस्थिती नसेल तर फक्त जे गौरींचे पहिले 100 रुपये किंवा 101 रुपये आहेत ते तुम्ही तुमच्याकडून घ्यायचे आहेत. पण ते जे काही आहेत ते इतर व्यक्तींकडून घेऊन देणार असतील तर त्या व्यक्तींकडून तुम्ही गौरी घरी आणू शकता. जर तुम्हाला गौरी अशा वेळेस गौरी घ्यायच्याच असतील तर सर्व स्वतःच्या पैशाने तुम्ही नाही घ्यायच्या आहेत तर नातेवाईकांकडून तुम्हाला त्या दिल्या पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपण स्वतःहून या गौरींचं म्हणजे ज्या काही मुखवटे आहेत त्या खरेदी नाही करायचं आहे आणि दुसऱ्या व्यक्तींना आपल्या घरी गौराई आणून द्यायला सांगायचं आहे. तसंच त्याचे पैसे देऊ शकतात तुम्ही. ती व्यक्ती जेव्हा गौरीचं सर्व साहित्य घेऊन येईल मग यामध्ये मुखवटे असतील किंवा दुसरं काही साहित्य असेल, मंगळसूत्र असेल, नथ असेल, गौरीच्या साज शृंगाराचं काही साहित्य असेल तर ते देखील तुम्हाला तुमची आई, बहीण किंवा इतर कोण नातेवाईकांमध्ये महिला घरी आणून देऊ शकते. त्या महिलेची ओटी भरायची आहे. बिना ओटीचा आपण त्या महिलेला घरातून जाऊ द्यायचं नाही आहे. मग तुम्ही साडी घेऊ शकता आणि तिला सर्व ओटीचं साहित्यही देखील द्यायचं आहे. आता शंख वाजून आपण गौरींचं घरामध्ये आवाहन करायचं आहे आणि आगमन करण्याच्या वेळेस लक्ष्मी आली सोन्याच्या पावलाने माझ्या घरी आली असे म्हणत गौरीची स्थापना करायची आहे. स्थापना करण्यापूर्वी त्यांना संपूर्ण घरात फिरवून आणायचं आहे आणि व इतर गोष्टी दाखवायच्यात प्रथा असते. मग देवघरात लक्ष्मीचं आगमन करून ऐश्वर्य नांदो आणि वैभव निर्माण होऊ, सुख समृद्धी अशी प्रार्थना केली जाते. तर रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकाराने सजवतात. गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तावर गौरी बसवतात. आपल्याला जेव्हा गौरी घरात आणायच्या असतात तेव्हा आपण 5 सुवासिनी महिलांना बोलवायचं आहे. तसेच जर तुम्ही पहिल्यांदा गौरी घरात आणणार असाल
तर तुम्ही 16 सुवासिनींना बोलवू शकता. आता या 5 सुवासिनी घरात आल्यावरती त्यांची ओटी भरणे देखील गरजेचे आहे. मग तुम्ही एखादा ब्लाऊज पीस देऊन त्यांची ओटी भरू शकता. तसेच बाकी जे काही ओटीचं साहित्य आहे ते देखील तुम्ही त्यांना त्या महिलांना द्यायचं आहे. त्या महिलांना देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आता त्यानंतर येतो तो म्हणजे गौरीपूजनाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रामध्ये महापूजन होते. या दिवशी पानफुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याची पानं वाहतात. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात. माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे. गौरींना वेगवेगळी फळे अर्पण केली जातात आणि धान्याच्या राशी लावल्या जातात. अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्य फुलोरा देखील तयार केला जातो. माहेरवाशीण ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. नैवेद्यात 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वाने तसेच फराळाचा पदार्थ देखील करतात. पुरणाची 16 दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ केला जातो. आणि जागी तर या दिवशी झिम्मा, फुगडी, घागरी, फुगणे असे खेळ जागरण देखील केले जातात. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असेल, पण तुमच्याकडे अशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही गौरीचं पूजन हे जरूर करावे. तर मनापासून आणि श्रद्धेने जर आपण गौरीचं पूजन केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी राहते. त्यामुळे देखील तुम्ही यावर्षी गौरीचं आवाहन जरूर करावे. त्यानंतर येतो तो म्हणजे गौरीचा विसर्जनाचा दिवस. या दिवशी सकाळी पोह्याच्या सुताच्या गाठी घ्यायच्या, हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुलं, झेंडूची फुलं, पानं, फळांची पानं असे जिन्नस घेऊन गाठी पाडतात. यामध्ये हळदी कुंकू, रेशमी सूट, झेंडूची फुले, फळे हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरी म्हणजेच महालक्ष्मींची पूजा केली जाते. आरती करतात. गोड शेवायची खीर, उडीद डाळीचं भाजलेलं पापड यांचा नैवेद्य दाखवून तिसऱ्या दिवशी गौरी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचं आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते. धातूच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत. गौरीचं पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत येताना थोडी वाळू घरी आणावी. ती सर्व घरभर व पसरता झाडाच्या बुडाशी ठेवायची. त्यामुळे मागे घरात समृद्धी नांदते व झाडझुडपांची वाढ व्यवस्थित होते. असेच आपल्या घरामध्ये जेव्हा गौरी असतात तेव्हा आपल्याला एक मंत्राचा जप देखील करायचा आहे. तो मंत्र म्हटल्यावर आपल्या घरावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा राहतो. आपल्या घरामध्ये सुख शांती, आपल्या मुलांवरती सर्व अडचणी, संकटे, विघ्ने हे देखील दूर होत असतात. तर तो मंत्र असा आहे की महालक्ष्मी नमस्तुते, महागौरी नमस्तुते, ग्रहे ग्रहे असं आपल्याला म्हणायचं आहे. निवासिनी ज्येष्ठ गौरी नमस्तुते, महालक्ष्मी नमस्तुते, ज्येष्ठ गौरी नमस्तुते असं आपल्याला अगदी शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या. तर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण गौरी आहेत तेव्हा आपण म्हणायचं आहे, घरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवापुढे बसून तुम्ही हा मंत्र जप करून शकता. हा मंत्र म्हणणं झाल्यावर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही मनोकामना आहेत त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायच्या आहेत. अगदी 3 दिवस हा मंत्र जप केला तरी पण चालेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही बेल आयकॉनचं बटनही दाबा. यामुळे काय होईल, तुम्हाला मी जे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही. यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या आणि महालक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा.